एवढ्या गरमीमध्ये सुद्धा माझ्या बागेमधली माती बघा किती छान राहिली आहे. याचं कारण मी वरून सुकलेले पानं ठेवलेले आहे, त्याच्यानंतर मी ठेवलेलं आहे त्याच्यावर एक मातीची लेयर लावल्यावर परत सुकलेले पानं, असं केल्यामुळे माझ्या बागेमधले एकदम जास्त इथं या भागात आहे ना दिवसभर ऊन राहत नाही, दुपारनंतर सावली येते. त्याच्यामुळं या भागामध्ये मी काय केलं आहे, हा जो उपाय केला ना सुकलेल्या पानांचा, तो इतका परवडला मला की कारण एखाद्या दिवशी जर चुकून पाणी द्यायचं नाही राहिलं ना तरी पण झाडं छान राहतात. दुसरं म्हणजे पाणी बघा सर्व असं अंघोळच करून घ्यायची पाण्याने झाडाची. आणि मग आता नारळाचं वेस्ट राहते आणि ते पाण्यात मी भिजत ठेवले आणि ते बघा असं झाडामध्ये ठेवल्याने काय होते, झाडांना थंडावा मिळते, गरमीपासून वाचतात झाडं आणि हळूहळू याचं खतात रूपांतरसुद्धा होते. कारण हे आहे ना ऑर्गॅनिक मटेरियल आपला, याच्यासोबत तुम्ही कार्डबोर्डचे तुकडेसुद्धा करून ठेवू शकता. असे वेगवेगळ्या पद्धतीचे मी उपाय आहे ना बागेमध्ये करत असते आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा माझी बाग छान अशी उन्हापासून वाचवण्यासाठी खूप उत्तम पर्याय निवडत असते. आणि कॉटनचे कापडसुद्धा कुठे कुठे ठेवलेले आहे साईडला असे झाडांच्या, त्याच्यामुळे आहे ना झाडांना एक थंडावा मिळेल आणि सुकलेल्या पानांचा तो उपयोग एक नंबरच आहे. असं माझ्या पद्धतीने करून बघा. वर सुकलेले पानं टाका, त्याच्यावर मूठभर माती टाका, परत सुकलेले पानं टाका, कारण ती लेअर थोडी मोठी होते ना, त्याच्यामुळे झाडांना डायरेक्ट ऊन लागत नाही आणि झाडं उन्हापासून वाचतात. असे छोटे छोटे उपाय जरी केले ना तरी बघा, नाहीतर असे पानं जळून जातात उन्हामुळे. आणि हे सगळ्या याच्यात मी केलं. अशी बाग आपली टवटवीत आणि हिरवीगार राहण्यासाठी असे उपाय तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. धन्यवाद.